श्रीराम. सत्समागम हा सर्व साधनांचा राजा. मनुष्य जन्माला येणं, संतांची भेट होणं आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास होणं, या तीनही गोष्टी फार दुर्घट आहेत. म्हणूनच संत समागमासारखा लाभ नाही असं म्हणतात. सत्समागम म्हणजे सगळ्या साधनांचा राजा. काही मागण्याची इच्छा संत नष्ट करतात, मग मिळवायचं कुठे राहतं? संत बनणं व्यावहारिकदृष्ट्या काही सुखाचं नसतं. एखाद्या स्नानसंध्याशील आणि सदाचरणी माणसाच्या अंगावर तेज दिसतं, कारण देहाला धरून झालेल्या कर्माचं ते तेज असतं. पण एखाद्या सत्पुरुषाच्या देहावर बाहेर असं तेज दिसणार नाही. आत वावरणाऱ्या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो. देहाच्या आधाराने भोगण्याची या जगामधली जी सुखं आहेत, त्यांचे मार्ग सत्पुरुषापेक्षा आपण प्रापंचिक लोकच जास्त जाणतो. परंतु देहाच्या पलीकडे असणारे आणि कायमचे टिकणारे आणि देहाला विसरून आणि देवाला स्मरून जे मिळवायचे, असे ते भगवंताचे सुख. ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडेच गेलं पाहिजे. विषय तृप्तीसाठी जावं आणि निर्विषय होऊन यावं, हा संत संगतीचा परिणाम. असा जो असेल तोच संत नव्हे, प्रत्यक्ष भगवंत. अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. संत आपल्याला सत्य स्वरूपाची ओळख करून देतात. सत्पुरुषाने आखून दिलेल्या मार्गाने काया वाचा मनाने जे कर्म केले जाते ते पौरुषच होय. आगगाडीत बसणारी सगळी माणसं, मग ती कोणत्याही क्लासमध्ये बसणारी असोत, इतकंच नव्हे तर बिन तिकिटाची माणसं देखील गाडीबरोबर सरळ म्हणजे शेवटच्या स्टेशनापर्यंत जाऊन पोचतात. त्याप्रमाणे संतांची संगत करणारी सगळी माणसं भगवंतापर्यंत पोचतात. त्यांच्यामधली बिन तिकटाची म्हणजे दुष्ट, पापी, दुराचारी, त्याज्य आणि अयोग्य अशी माणसं सुद्धा तरून जातात. मात्र कोणीही गाडी तेवढी सोडता कामा नये. हाच सत्संगतीचा महिमा आहे. परमार्थ साधण्यासाठी सत्संगती फार उपयोगी पडते. ही संगती 3 प्रकारची. 1. संतांचा प्रत्यक्ष देहामध्ये सहवास. 2. संतांनी सांगितलेल्या मंत्रांचा सहवास. आणि 3. संतांच्या विचारांची संगत. संगतीचा परिणाम नकळत होतो, म्हणून सत्संगती धरावी. आपण ज्याकरता जन्माला आलो ते कारण फक्त संतच उमगले, म्हणून त्यांना शरण जावं. संत स्वतः समाधान मिळवून ते दुसऱ्याला देतात, हे त्यांचे आपल्यावरती केवढे उपकार आहेत. श्रीराम.